नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. NFTs आणि डिजिटल ॲसेट्समध्ये गुंतवणूक कशी करावी. एक NFTs म्हणजे काय? NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन. हे एक डिजिटल प्रमाणपत्र आहे जे एक खास डिजिटल वस्तूचे प्रतिनिधित्व करते. उदाहरणार्थ, एखादं चित्र, व्हिडिओ, संगीत किंवा इतर कोणतीही क्रिएटिव्ह सामग्री साधारणतः NFT एक अनोखा आणि दुर्लभ असतो कारण त्याची फक्त एकच कॉपी अस्तित्वात असते. 2 NFTs आणि डिजिटल ॲसेट्समध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल वॉलेट तयार करावं लागेल. यामुळे तुम्ही NFTs किंवा इतर डिजिटल ॲसेट्स सुरक्षितपणे खरेदी, विक्री किंवा ट्रेड करू शकता. 3 डिजिटल वॉलेट तयार करणे. डिजिटल वॉलेट्स अनेक प्रकारांमध्ये येतात, जसे मेटामास्क, ट्रस्ट वॉलेट आणि कॉइनबेस वॉलेट. 4 NFTs खरेदी कशी करावी. तुम्ही वॉलेट तयार केल्यानंतर डिजिटल मार्केटप्लेसवर जाऊन NFTs खरेदी करू शकता. काही प्रमुख मार्केटप्लेस आहेत OpenSea, Rarible आणि SuperRare. 5 डिजिटल ॲसेट्स म्हणजे काय. डिजिटल ॲसेट्स म्हणजे डिजिटल स्वरूपात असलेली संपत्ती. हे बिटकॉइन, एथिरियमसारख्या क्रिप्टोकरन्सीज किंवा NFTs सारख्या आर्टिफिशियल वस्तू असू शकतात. या ॲसेट्सना एक अर्थशास्त्रीय मूल्य असते आणि ते बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात. 6 NFTs मध्ये गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवा. NFTs किंवा डिजिटल ॲसेट्समध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यात जोखीम आहे. मूल्य उच्च असू शकते, पण त्यात चढउतारही असतात. 7 NFTs आणि डिजिटल ॲसेट्समध्ये दीर्घकालीन दृष्टीने गुंतवणूक करणे. दीर्घकालीन दृष्टीने पाहता NFTs आणि डिजिटल ॲसेट्स हे भविष्यात गुंतवणुकीच्या एक प्रमुख साधनांमध्ये बदलू शकतात. श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर GST, बिझनेस डेव्हलपमेंट, ITR फायलिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स सल्ला देत आहे. तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आमच्याशी संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.